नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। देशातील लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेसने निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसद्वारे राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वोट चोरी गद्दी छोड, संविधानाचा करताना घात, भाजपाला सापडलाय रंगेहात, पापाचा घडा भरलाय, भाजप वोट चोर ठरला अशा घोषणांसह फलक देखील झळकवलेत। या मोहिमेमध्ये तब्बल 30,000हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला निषेध व्यक्त केला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादींमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले। अगदी काल परवा शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आणि मनसेनेही मतचोरीचा पर्दाफाश केलाय। या पार्श्वभूमीवरती मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता केलेली मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सॅटिस पुलाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यामध्ये ठाणे शहरातील हजारो नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवलेला आहे। अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रभारी चंद्रकांतदादा पाटील, शहर मतदारसंघाचे प्रभारी श्रीरंग बर्गे, काँग्रेसचे प्रवक्ते हिंदूराव गळवे, प्रदेश प्रतिनिधी निशिकांत कोळी, उपाध्यक्ष महेंद्र म्हात्रे यांसह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते। वोट चोरी के खिलाफ में थाने शहर कांग्रेस कमेटी द्वारा हस्ताक्षर अभियान चलाया जा रहा है। लोकसभेमध्ये मिळालेलं अभूतपूर्व यश याच्याने घाबरून जाऊन अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून इथे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये मतदानाचा टक्का वाढवायचा प्रयत्न केला। आणि त्यामुळे तुम्ही बघाल की ज्या प्रमाणात लोकसभेमध्ये पराभव झाला, लोकसभेनंतर ज्या ज्या राज्यात विधानसभा झाल्या, लोकसभेच्या आधी ज्या राज्यात विधानसभा झाल्या तिथे काँग्रेस जिंकली किंवा काँग्रेसपर्यंत आघाडी जिंकली। ममता बॅनर्जी असेल, तेलंगणा असेल, तिथे काँग्रेस जिंकली। परंतु त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात बोगस मतदार घुसवल्याने आणि मतदानाचा टक्का हा ईव्हीएमद्वारे किंवा मतदारांच्या द्वारे वाढवल्यामुळे विधानसभेमध्ये बीजेपीला चांगला फायदा झाला। आणि म्हणून वोट चोरी करून हे देवेंद्र सरकारचं फडणवीस सरकार जे आहे ते सत्तेवर आलेलं आहे। याच्या विरोधात सातत्याने पुरावे देऊन राहुल गांधी असतील, आमचे इतर नेते असतील किंवा मग काल परवा आदित्य ठाकरे असतील, या सगळ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठाण्यात सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी या बाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही वोट चोरीच्या बाबतीत इलेक्शन आयोगाला निवेदन दिलेलं आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिताला आणि आमचे दोन्ही आदरणीय प्रभारी ठाणे शहराचे चंद्रकांतदादा पाटील आणि बर्गे साहेब, श्रीरंग बर्गे, दोघेही पेणवरून आलेले आहेत, रायगडवरून। तर वोट चोरीच्या विरोधात हे आम्ही सह्यांची मोहीम राखलेली आहे आणि त्याच्यामुळे हा सह्या ज्या प्रमाणात होत आहेत हा आक्रोश जनतेचा दिसून येतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सिंधी समाज समन्वयक, भारत सिंधू सभा ठाणे उपाध्यक्ष, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष हेमंत राजकुमार पमनानी यांचा वाढदिवस ठाणे शहरात व कोपरी परिसरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर, पोस्टर आणि फलक लावून पमनानी यांचं स्वागत करण्यात आलं. हेमंत पमनानी हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. गेल्या अनेक वर्षापासून ते कोपरी विभागातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आणि समाज उपयोगी कार्यात हातभार लावला. पमनानी यांनी वाढदिवस साजरा करताना समाजसेवेला केंद्रस्थानी ठेवले हे विशेष उल्लेखनीय ठरले. माजी नगरसेविका नम्रता पमनानी आणि हेमंत पमनानी हे दोघंही अनेक वर्षापासून कोपरी विभागाच्या विकासासाठी झटत आहेत. विभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांच्या शासकीय योजनांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांनी कोपरी विभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक उपक्रम राबवलेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शासकीय योजना जसे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचे सतत आयोजन करून ते नागरिकांपर्यंत शासनाच्या सुविधा पोहोचवत आहेत. सायंकाळी झालेल्या वाढदिवस समारंभात वातावरण अतिशय उत्साही होते. ठाणे शहरातील विविध भागातून आलेल्या शिवसेना पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते, महिला आघाडीच्या सदस्या आणि सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी माजी नगरसेविका, नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने हेमंत पमनानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत पुढील समाज उपयोगी आणि राजकीय कार्यासाठी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. Thank you. Thank you. Okay. Thank you. Thank you. Check some. बस असंच तुमचा आशीर्वाद सगळ्यांना आणि जेवढे काय लोक आहेत त्यांचा आशीर्वाद आणि ईश्वराचा आशीर्वाद भेटूया, तर तेवढीच इच्छा आहे. बाकी काहीच अपेक्षा नाहीये. तुमचा आशीर्वाद असंच राहून द्या. पदाधिकारी हे प्रेम आहे सर्व. मी कोणाला बोलवलं नाहीये. इथे सगळे प्रेम म्हणून प्रेम आशीर्वाद द्यायला आलेत आणि असंच प्रेम मी कोपरीकरांकडनं आणि माझ्या समाजामधनं, प्रत्येक समाजामधून असंच प्रेम भेटत राहतो मला. आणि हेच माझं कार्य आहे. जे आहे तुम्ही बघताय तेच, म्हणजे असंच तुमचा पण आशीर्वाद असंच राहून द्या पत्रकारांचा.
संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कळव्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला। या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते। डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे। चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही PM रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदांवर स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते, पण डॉक्टर संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्य सेवा बजावत होत्या। पोलीस व प्रशासन, आरोग्य विभागामधील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास हावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं। कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कॅन्डल मार्चची सुरुवात झाली। या प्रसंगी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आलेली आहे। बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक प्राप्त केलं, तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये हर्ष राऊत यांनी रिले या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केलं होतं। या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त मीनल पालांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, रुपाली अंबुरे, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर, सहसचिव राजेंद्र मयेकर यांसह खेळाडूंचे पालक येथे उपस्थित होते। शौर्या अंबुरे हिने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना 100 मीटर हर्डल शर्यतीमध्ये 13.73 सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवलंय, तर शौर्या ही 16 वर्षाची असून खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे। हर्ष राऊत याने 100 मीटर रिले मध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केलंय। हर्ष राऊत हा ठाणे महानगरपालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे। ठाणे महानगरपालिका ही उत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवत आहे, तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत आयुक्त सौरभ राव यांनी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, निलेश पाटकर यांचा देखील आयुक्तांनी सन्मान केला असून मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं देखील भरभरून कौतुक केले आहे। त्यांचे मातापिता त्यांचे खूप अभिनंदन, ज्यांच्यामुळे फक्त या मुलांचाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे तर आपली सिटीच्या नाव जगभरात पसरला आहे आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्कृष्ट कामगिरी हे दोन्ही आपले जे खेळाडू आहेत ते आणि यांच्याशी प्रेरणा घेऊन ठाणे सिटीमध्ये जे इतर आपले खेळाडू आहेत ते आपली सिटीचं नाव जगभरात परत ते प्रसारित करतील, रोशन करतील याची मनापासून शुभेच्छा देतो। नगरपालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे 2 तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे। दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरीमध्ये हातभार लावला आहे, त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे, त्यांचा आपण सत्कार ठेवला होता। ठाणे महानगरपालिका सतत हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे, घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे, स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो। आता यावर्षी सुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत, तसेच पिकल बॉलचे आपले कोर्ट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे। आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती, शूटिंग रेंज ज्याला आपण म्हणतो, आणि ऑलिम्पिकपर्यंत आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत। आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा
अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत. तसेच कळवामध्ये पुन्हा आपला ऑलिम्पिक साईजचा आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट्स तसेच टेनिस कोर्ट ही सुविधासुद्धा देत आहोत. तो एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे. खूप चांगलं वाटतंय. मागच्या वेळी पण आलो होतो मी 2 वर्ष आधी. माझी स्कूल नॅशनलला मी मेडल मारलं होतं तेव्हा, आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारलं म्हणून मी आलो. खूप चांगलं वाटतंय आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल एक्सपिरियन्सची होती. माझं म्हणजे जो टार्गेट ठेवलेला मी तो अचीव केला आहे मी तसा बऱ्यापैकी, बट अजून मी थोडा सॅटिस्फाय नाही आहे त्याच्यामध्ये. अजून थोडं चांगलं करायचं आहे मला. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुबार नावे नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले असून या संदर्भात दिवा शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पक्षाकडून देण्यात येणाऱ्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक 27 आणि 28 क्षेत्रांमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण 17,258 इतकी दुबार नावे आढळली आहेत. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी विश्वास हुजर यांच्याकडे करण्यात आलेली आहे. भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशी ही मागणी या पक्षाकडून करण्यात आलेली आहे. आता दिव्यामधनं 17,000 वोट्स डबल विदाऊट ॲड्रेस असे मनसे उबाठा आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेली आहे. त्याची यादी आम्ही वरती गुर्जर साहेबांना दिली. त्यांनी स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं की 1 जुलै ही डेडलाईन तारीख आहे, त्याच्यानंतर कुठलंही नाव वगळू शकत नाही आणि कुठलंही नाव ॲड करू शकत नाही. आणि एक चर्चा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की शासन आपल्याला ह्या वोट चोरीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही. जे करायचं आहे ते पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या BLOला, आमच्या बूथच्या लोकांनाच करायला लागेल, असं एकंदर आम्हाला दिसलं. आम्ही दिव्याचे सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही एकाच निकषावर पोचलोय की शासनाकडनं आम्हाला ह्या बाबतीत मदत होणार नाही. हे 17,000 खोटी नावं काढायची असतील तर आम्हाला कोर्टात जायला लागेल आणि आम्ही सगळे मिळून कोर्टात जायची आता पुढच्या आठवड्यात तयारी करतोय. बघा, आम्ही लोकशाही मार्गाने काम करतोय. आम्हाला न्याय हा लोकशाहीने हवा आहे. पण जर आम्हाला लोकशाही मार्गाने जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी, राजसाहेब म्हणालेत की यावेळी हात जोडून नाही तर हात सोडून आपल्याला काम करावं लागेल, तर याची प्रचिती नक्कीच या निवडणुकीत तुम्हाला प्रत्येक बूथवर दिसेल. कारण लोकशाही मार्गाने जर निवडणुका करायच्या असतील तर ही दुबार नावं निघाली पाहिजेत. लोकशाहीचं कुठेही गळा घोटण्याचं काम या सरकारने करू नये अशी आमची विनंती आहे. पण या दुबार नावं किंवा बोगस नावं भरून हे सरकार सत्तेवर येते आणि सत्तेचा माज जर ते दाखवत असतील तर हा माज नक्कीच जनता यावेळी त्यांचा उतरवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक आयोग हे आम्हाला एकदम उदासीन वाटलं. त्यांना काम केलं नाही केलं तरी त्यांचा पगार आहे तो त्यांना मिळतोय हे त्यांना दिसतंय. आणि ज्याप्रमाणे अनेक निवडणुका पाठच्या आपण पाहिल्या असेल की आचारसंहिता लागते, त्याच्यानंतर नवीन नावं जोडली जात नाही किंवा त्यातून उडवली जात नाही. पण हे 6 महिन्या आधीची तारीख, जुलैची तारीख आपल्याला देतात की त्या आधी ज्या याद्या आहेत त्या फ्रीज झालेल्या आहेत, त्यातलं कोणतंच नाव काढताही येणार नाही, त्यात नाव टाकताही येणार नाही. म्हणजे हे सगळं षडयंत्र आधीच ठरलेलं आहे. त्याप्रमाणे जर या जुलै नंतरची मुलं 18 वर्षांची झाली, त्यांनी मतदान करायचंच नाही का? त्यांनी पुन्हा पुढच्या 5 वर्ष थांबायचं का? निवडणूक येईल तेव्हा आम्ही मतदान करणार म्हणून. म्हणजे हे निवडणूक आयोग आणि सरकार हे सगळं मिली बघत आहे. आणि ज्याप्रमाणे 1 तारखेचा मोर्चा आहे, साहेबांनी सांगितलं की आम्ही कोर्टातही जाणार आहोत.
पक्षश्रेष्ठी जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही पुढची भूमिका घेऊ. पण त्याआधी हा 1 तारखेचा जो आंदोलन आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पक्ष मिळून करणार आहोत आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावी लागेल हे या आंदोलनातून दिसून येईल. आमचं जे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र आहे, या विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे जे 2 प्रभाग आहेत, प्रभाग क्रमांक 27 आणि प्रभाग क्रमांक 28, याच्यावर त्या मतदार नोंदणीवर जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्या 2 प्रभागामध्ये म्हणजे 1 ते 87 अशा याद्या आहेत आणि या 87 याद्यांमध्ये जवळपास 17,252 नावं ही दुबार आहेत. निवडणुकीचं पावित्र्य राखण्यासाठी आणि निवडणूक ही प्रामाणिकपणे लढवली जावी यासाठी आज आम्ही निवडणूक मतदार नोंदणीचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की जी दुबार नावं आहेत ती कमी करून ते एकच नाव त्या व्यक्तीचं असावं जेणेकरून निवडणुकीचं पावित्र्य राखलं जाईल. म्हणजे आता याच्यामध्ये असा घोळ आहे की एका व्यक्तीचे 2 ते 3 इपिक नंबर क्रिएट केलेले आहेत आणि एका व्यक्तीचं नाव जर समजा 1 नंबर यादीत असेल तर त्याच व्यक्तीचं नाव 8 नंबर यादीत आहे आणि 32 नंबर यादीत आहे. म्हणजे एक माणूस हा 3 वेळा मतदान करतो. तर हे पावित्र्य राखण्यासाठी आणि ही निवडणुका या प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आज आम्ही या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे. आताच आदरणीय उपविभागीय अधिकारी कल्याण ज्यांच्याकडे कल्याण ग्रामीण 144चा निवडणुकीचा कार्यभार आहे त्यांच्याशी आता सर्वपक्षीय आम्ही त्यांना भेटलो. कारण विधानसभेच्या वेळी आपण पाहिलं की कशा पद्धतीने दुबार नावं, तिबार नावं आणि इतर सगळे जे प्रकार झाले त्याच्यावरती अंकुश बसावा यासाठी आमचे दिव्यातील कार्यकर्ते रोहिदास मुंडे झाला, सचिन पाटील झाले, आमच्या नाईक ताईक आणि या सगळ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ 17,000च्या वर 2 प्रभागातून नावं दुबार आहेत. कशा प्रकारे हे सगळं त्यांच्याकडे यादी सकट दिलं, पत्र दिलं, पण त्यांनी असमर्थता अशा पद्धतीने दाखवली की ती यादी 1 जुलैला जी यादी होती तीच यादी पुढच्या महापालिकेच्या निवडणुकासाठी वापरली जाणार आहे आणि त्यात आम्हाला काही करता येणार नाही. फक्त त्यांनी एवढंच सांगितलं किंवा दुबार वगैरे आहे त्यांचं एक ॲफिडेव्हिट घेऊ म्हणजे काहीतरी सांगायचं म्हणे थातून मातून. हा जो प्रकार चाललेला आहे निवडणुकीच्या कामकाजाचा विशेष करून विधानसभेपासून की एक लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे की जे संविधानाने लोकांना जे प्रत्येक नागरिकाला आहे देशाचा नागरिक म्हणून जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जात नाही. आत्ताच आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांनी जे सांगितलं की त्यामुळं की आणि शेवटी यांना असं हे असे गृहीत धरून चाललेत की आम्ही काही करावं पण शेवटी याला एक मार्ग आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला कोर्टात जावं लागणार आणि दुसरं मार्ग आम्ही आमच्या पद्धतीने जे आमचे पक्षप्रमुख म्हणजे सर्व पक्षाचे पक्षप्रमुख जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढची स्टेप कशा पद्धतीने उचलायची त्याच्यावर निश्चितपणे विचार करू. पण कोणत्याही परिस्थितीत यांनी कितीही काळे उद्योग करायचा प्रयत्न केला तरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना कुठेच कोणताही काळ्या उद्योग करायला आम्ही संधी देणार नाही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.